श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जया सा शरी जन्मनामार्थधारा जयाने सदा वास नामात केला। जया चामुखी सर्वदा नाम कीर्ति। नमस्कार ब्रह्म चैतन्यमूर्ति सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिवृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय।
व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनम् Mastadam
नमामि कृष्णदुर्लभम् यशोदया समोदया सर्वोपया सनन्दया सुखैकदायकं नमामि गोपनायकम् सदैव पादपङ्कजं मनीयमानसेवितम् दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकम् समस्तदोषशोषणं समस्तलोकभूषणम् समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसम् गोकरावतारकं भवाब्धिकर्णधारकम् यशोमती किशोरकं नमामि चित्तचोरकम् दन्तकान्तभङ्गिनं सदा सदा विसङ्गिनम् दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवम् सुधाकरं सुधाकरं कृपाकरं कृपापरम् सुरद्विषन्दिकन्दनं नमामि भुवनन्दनम् नवीनगोपनागरं नवीनकेलिलं पटम् नमामि मेघसुन्दरं कणिप्रभालसत्पटम् सहस्रगोपनन्दनं प्रदम्बुजैकमोदनम् नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनम् निकामकामदायकं सुदन्तचारुसायकम् रसायन
नमामि कुञ्जकानने प्रव्रजवन्निपालिनम् किशोरकान्तिरञ्जितं मृगञ्जनं सुशोभितं गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीविहारिणम् यथा तथा यथा तथा तथैव कृष्ण तथा मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयताम् प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्यय पुमान् भवेत्सनन्दनन्दने हरे हरे सुभगिवान् भवेत्सनन्दनन्दने हरे हरे सुभगिवान् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीभगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितम् सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् अहमेवास्मैवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् हृदयेऽर्थं प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयं व्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय। भगवान गोपाल कृष्णांच्या आशीर्वादाने श्री महाराजांच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रत्येकाच्या उत्साहाने भगवान
गोपाळ कृष्णांची महती असलेला भक्तिशास्त्राचा ग्रंथ तो श्रीमद भागवत ग्रंथ याचा आपण कालपासून संगीतमय कथा सुरू केली. आपल्याला असं प्रत्येकाला वाटत असतं की आपलं जीवन धन्य व्हावं, समाधानी जीवन असावं, आनंदी जीवन असावं, अशी आपली प्रत्येकाची एक इच्छा आहे, मनीषा आहे. आणि ही प्रत्येकाची इच्छा आपल्याला आपण पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारचे कष्ट करत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून ते देह ठेवेपर्यंत सगळी खटपट धडपड प्रत्येकाची काही ना काहीतरी चालू आहे. पण आपण सगळे त्या विषयात अडकलेले आहोत आणि ते विषयात अडकलेले असल्यामुळे समर्थ म्हणाले, विषयात जनित सुखे सौख्य होणार नाही. विषयात तुम्ही गुंतून राहिलात त्यामुळे ते सौख्य प्राप्त होत नाही. माणूस प्रयत्न करतो समाधानासाठी, पदरात सुखच पडतं. म्हणून माणसं हल्ली काय करतात, प्रत्यक्ष समाधान अनुभवता येत नाही म्हणून घरालाच नाव देतात समाधान, आणि घरातही सुख मिळत नाही असं वाटतं म्हणून मुलाचंच नाव ठेवतात समाधान. तरी माणूस समाधानी होत नाही. का होत नाही? कारण संतांना आपलं दुःख माहिती आहे आणि संत आपल्या दुःखाचा विचार करतात. यांच्या दुःखाला आणि मोक्षाला कारण जे आहे ते मन आहे. म्हणून आपलं एकदा मन स्थिर झालं की भगवंत यायला किंवा सद्गुरु कृपा व्हायला फार वेळ लागत नाही. म्हणून श्री महाराजांच्या कृपेने आपली कालची कथा सुरू झाली. काल आपण श्रीमद भागवताचं महात्म्य बघितलं, त्याच्यानंतर वराह अवताराची कथा बघितली, परीक्षिताचा शाप, या सगळ्या कथांचा आपण काल महाराजांच्या कृपेने विचार केला. आजपासून रोज एक सिद्धांत घेऊन सगळ्या कथा येणार. ज्या ज्या कथा रोज होणार त्या प्रत्येकाला काहीतरी सिद्धांत आहे. आणि सिद्धांत म्हटलं की त्याला ते सिद्धांत कळण्यासाठी कथा यायला लागते. मी किती वेळ हे बोलत बसणार की असं झालं हो, असं झालं हो, असं झालं हो, याला सिद्धांत म्हणतात. मला फसवले हा सिद्धांत झाला खरा आहे, पण त्या सिद्धांत फसवला याला झाला कसा तो सिद्धांत? मग त्याला दृष्टांत ही कथा यायला पाहिजे काहीतरी. मग अशा कथा रोज येणार, पण त्यासाठी सिद्धांत फार महत्वाचा. नारद महर्षींनी भगवान वेदव्यासांना चतुश्लोकी भागवत सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर त्याचा विस्तार व्यासांनी केला. आणि आजच्या कथेचा आपला सिद्धांत, सगळ्या कथांचा सिद्धांत असणार, भगवंत येतात पण ते नामस्मरण आणि तपस्या. हा सिद्धांत फार महत्वाचा आजच्या दिवसाचा. ते नुसतेच येत नाहीत, ते तुमचं नामस्मरण बघतात आणि तुमची तपस्याही बघतात. आणि हा सिद्धांत सगळा पटवण्यासाठी म्हणून आपल्याला या आजच्या दिवसात सगळ्या कथा बघायच्या. म्हणजे गंगा तीरावरती आता शुकदेवांच्या समोर राजा परीक्षित बसलेला आहे. चला आपण आता तिकडे जाऊया, जरा त्या गंगेच्या काठावर तर जाऊया. त्या गंगेच्या काठावर गेलं की आपोआप या भागवती गंगेत आपल्याला न्हाता येईल. बघूया आता आज शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला काय सांगतायत. भगवत नामस्मरण, भगवत गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन सांगता 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 आता शुकदेवांनी राजाकडनं काही क्रियाही करून घेतलेल्या आहेत. परत विषय तोच येतो, आता पुढे 6 दिवसांनी त्याला मारायचेच आहे. मग हे का तो ऐकतोय? मुद्दा लक्षात ठेवा कायम, भागवत हे परीक्षितासाठी लिहिलेलं नाही, ते सगळ्यांसाठी आहे.
पण आता तो त्या अवस्थेत आहे आणि त्या अवस्थेत असल्यामुळेच शुकदेवजी महाराज त्याला आता पुढल्या काही कथा सांगता सांगता त्याच्याकडनं काही योगशास्त्रातल्या कृतीही करून घेत आहेत आणि ह्या कथा आपल्यापर्यंत पोहोचल्या त्या कोणाच्या मार्फत? तर सूत महर्षी आणि शौनकांच्या मार्फत. म्हणून आज कथेची सुरुवात, पहिली कथा येते ती म्हणजे कपिल महामुनींची. स्वयंभू मनु नावाचा राजा, त्याची पत्नी शतरूपा, हे दोघेही विवरण करतायत सगळीकडे. आणि हा मनु म्हणजे कोण आहे? तर ज्या मनुचं आता फार 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 सारखं नाव घेतलं जातंय, मनुस्मृती मनुस्मृती मनुस्मृती. मनुस्मृतीमुळे सगळ्यांचा गोंधळ झाला, सगळ्यांना मारलं कोणी, तर मनुस्मृतीने मारलं मारलं मारलं, त्या नियमानुसार मारलं. तर याची जी नगरी आहे त्याचं नाव आहे बर्हिष्मती. या नगरीचा तो राजा. आणि काल जो मी उल्लेख केला दर्भांचा, ज्या वेळेला भगवंताचा आणि त्या हिरण्याक्षाचं युद्ध चालू होतं तेव्हा ह्याच्याच नगरीत भगवंताचे केस गळलेले होते आणि त्याच्यापासून दर्भाची पुढे निर्मिती झाली, लवाडे झाले. आणि ह्या राजाचं कौतुक असं, त्यांनी माणसांच्या वर्णाश्रमांचे अनेक प्रकारचे कल्याणकारक धर्म वर्णन केले आहेत, तेच मनुस्मृती आहे. या राजाचं कौतुक आहे. तुमच्या आमच्या कल्याणासाठी काही धर्मांनी आखून दिलेलं आहे, कसं वागावं, कसं काय करावं, या सगळ्या दृष्टीने जे सगळं एकत्रित झालंय त्याला मनुस्मृती असं म्हणतात. कसं मारावं असं त्याचा उल्लेख नाही, आपण जगावं कसं हा उल्लेख आहे. आणि समर्थ तर म्हणतात सकल धर्मांमध्ये स्वरूपी राहणे हा स्वधर्म उत्तम. सगळ्या आपण आपल्या ह्याच्यात राहू. संतांचं वागणं कसं, आपली मस्ती में दुनिया न माने, जगाचं काही का होईना पण माझ्या नामस्मरणात मी आनंदात आहे याचा अर्थ वाईट घेऊ नका. जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा ते धावून येतात, पण त्यांच्या नामस्मरणात ते कधी माणसांना आणत नाहीत. खरी त्यांना लोकांपासून सगळं हवं असतं. श्री महाराजांना जनप्रियत्व इतकं होतं, श्री महाराजांनी प्रवचनात एका वर्णन केलंय की मला जनप्रियत्व इतकं आवडतं की लोक आली की मला बरं वाटतं, का माझ्या रामाचं नाव त्याच्यापर्यंत जातंय. आणि ते जनप्रियत्व महाराजांना होतं. आणि तेच ह्या स्वयंभू मनु नावाचा हा राजा, उत्तम धर्मपरायण, उत्तम राज्य करणारा, त्यामुळे त्याचं नाव उत्तम होतं, चांगलं होतं. आणि त्याची शतरूपा नावाची पत्नीसह प्रवास करतायत. आणि त्यांच्या बरोबर त्यांची मुलगी आहे, तिचं नाव आहे देवाहुती. हे तिघ जण मस्तपैकी विहार करायला निघाले रथातून. आणि करता 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 अरण्यात आत गेले. आणि त्यांच्या भाग्याने त्यांना कर्दम ऋषींचा आश्रम लागला. आतमध्ये गेले, प्रवेश झाला. तस्मै श्री गुरवे नमः. कर्दम ऋषींना नमस्कार केला, स्वागत झालं. कर्दम ऋषी इतके तयारीचे आहेत. कर्दम ऋषींचं वर्णन करताना असं केलं जातं, जसं अत्रींचंही कौतुक केलं जातं तसं कर्दमांचंही कौतुक आहे की त्यांच्या आश्रमात सर्प आणि मुंगूस मित्रासारखे वागतात. त्यांच्या आश्रमात वाघ सिंह असेच फिरत असतात. त्यांच्या आश्रमात सगळे पशु पक्षी ज्यांचं वैर आहे ते सुद्धा एकत्र राहतात. आणि श्रीमंती किती असावी, तर हत्तीला बांधून ठेवण्यासाठी सोन्याच्या साखळ्या आहेत. ऐकून ठेवा नसतं, आपल्याकडे लोखंडाचे, फार फार ॲल्युमिनियम. इतकी श्रीमंती, पण श्रीमंती असून सुद्धा श्रीमंतीचा माज नाही.
राजा राणी आणि मुलगी देवाहुतीचं आगमन झालं, स्वागत झालं, काय सगळं विचारपूस झाली इथली तिथली. आणि राजन पटकन म्हणाले, गुरुवर्य, स्वामी महाराज, माझी अशी इच्छा आहे की आपण माझ्या मुलीशी विवाह बंधनात पडावं. चालेल का आपल्याला? आपल्याला हे मान्य आहे का? तर ऋषी म्हणाले, अहो, मलाही असा दृष्टांत झालाय भगवंताचा की असा राजा येईल, त्याच्याबरोबर त्याची मुलगी असेल तर तू विवाहात पड, विवाह कर. पण राजाने भगवंताला प्रश्न केला, अहो, मला विवाह करून मी करू काय? मला याच्यात सगळ्यात अडकायचं नाहीये. पण भगवंतांनी सांगितलं की तू जर तिच्याशी विवाहबद्ध झालास तर एक दिव्य विभूती जन्माला येणार आहे तुमच्यातून. त्यामुळे तू स्वीकार कर तिचा. हा दृष्टांत त्यांनाही सांगितला. दोघांनी एकच दृष्टांत भगवंतांनी दिलेला होता. त्यामुळे या दोघांनी मान्य केलं. पण कर्दम म्हणाले, मी हिचा पत्नी म्हणून स्वीकार करतोय हे नक्की आहे. पण म्हणाले, मला मुलगा झाला, आम्हाला मुलगा झाला की मी वनात निघून जाणार, मी संन्यास घेणार. मान्य असेल तर हो म्हणा. आत्ताच्या परिस्थितीला किती सगळं जुळत आहे. सत्य घटना सगळ्या सांगा, ज्या आयुष्यात आधी झालेल्या आहेत त्या, आत्ताही करत आहात त्या. हे सगळं एकदा सांगितलेलं असलं की 3 महिन्यात डिवोर्सची वेळच येणार नाही. आम्ही सगळं नंतर सांगितल्यानंतर, आता गावाकडे हा तुम्हाला जास्ती अनुभव असेल. लोक सांगतात, बुवा आमचे जावई काय सांगायचे, जबरदस्त आहे, हुशार आहेत, उत्तम कंपनीत नोकरीला आहेत, सगळं 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 चांगलं, पण रात्री थोडी घेतात. संपलं होत्या जावयाचं कौतुक. 100 गोष्टी सांगून चांगला उपयोग काय? एक गोष्ट वाईट आहे ना अंगात. आणि लोक म्हणतात असं नाही होते, कधीतरी ऑफिसला कधीतरी. पण वाघ म्हटलं काय आणि वाघोबा म्हटलं काय, तो खाणारच आहे ना. तुम्ही महिन्यातनं एकदा घ्या, नाही तर रोज घ्या, ते व्यसनच. पण व्यसन उत्तम कुठलं? विद्याभ्यसनम व्यसनम, आमच्या आजोबांचा शब्द आहे कायमचा कीर्तनात. विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. 2च व्यसन चांगली. एक तर विद्या भरपूर शिका, हे व्यसन चांगलं. आणि आमच्या अथर्वने बाबा या हातात घेतलंय आता. आणि परदेशात राहून व्यसन न लागणं हे फार मोठं आहे. हा संस्कारांचा भाग आहे. आणि श्री महाराज त्याच्या पाठीशी आहेत. त्यामुळे तो लवकरच डॉक्टर होऊन येईल आणि बुवाला नक्की तपासेल. पण विद्याभ्यसनम व्यसनम, अतिशय विद्या शिका, भरपूर शिका. म्हणून आपल्याकडले एक वाक्य कायमचं आहे की माणूस जन्मभर विद्यार्थी आहे. म्हणून माझे गुरुजी कायम मला सांगत असतात, लहान मुलाचं कीर्तन असलं तरी ऐक. आता आपलं शूटिंग चालू आहे पण तरी सांगतो, माझ्या गुरूंचं मोठेपण किती असावं. आणि ही कल्पना कथा नाही मी सांगत. तेव्हा परवा नमस्काराला त्यांना फोन केला, म्हटलं असं असं आहे. पहिला प्रश्न केला, गोंदवल्याची कीर्तनं कशी झाली? म्हटलं तुमच्या लक्षात आहे हेच खूप आहे माझ्यासाठी. म्हटलं उत्तम. पूर्वरंग काय मांडलास? म्हटलं बुवा असं असं एक पद्य तयार केलं आणि हा जी सुबोध गुरूंचा असं मी सगळा विषय मांडला 14 आर्यांचा. त्या माणसाचं वाक्य होतं, मला अभ्यासाला कधी मिळेल? अरे तू पूर्वरंग गेलेलीस, मला त्याच्यातनं काहीतरी शिकण्यासारखं आहे ना. आमच्या गुरुजींची योग्यता जगात कोण ओळखत नाही असे आहे.
पण पहिलं वाक्य त्यांचं होतं, म्हटलं अहो बुवा मी काय तुम्हाला शिकवणार, नाही नाही मला रेकॉर्डिंग मला पाहिजे, मलाही शिकायचं आहे ते. म्हणजे विद्याभ्यसनम व्यसनम हे आमच्या गुरूंकडे आम्ही बघून कायम शिकत असतो. तुम्ही त्यांना केव्हाही बघा ते अभ्यासच करत असतात, ते बाकी कुठल्याही चर्चेत नसतात. म्हणून माणसाने आयुष्यभर विद्यार्थी राहावा आणि शिकत राहावं बस. आणि एवढंच काय, जे आता आपल्या तबल्याच्या साथीला आहेत श्री सुधीर जोशी मिरज, अनेक कीर्तनकारांच्या साथी करून झालेले आहेत. पण मी नवीन मुलगा आहे, मला सांभाळून घेऊन मला सुद्धा काही ना काहीतरी ते शिकवत असतातच रोज चांगलं. काकांनी एक पुस्तक लिहिलंय, साथ कशी नसावी हे महत्वाचं आहे. कशी असावी हे कोणी सांगेल, पण कशी नसावी ह्याला फार महत्व आहे. आमचे राजीवजी परांजपे उत्तम ऑर्गन वादक, ते कायम सांगतात खूप गाता येत असलं म्हणजे नाटकात काम करता येईल असं नाही, काय गायचं नाही हे कळायला लागतं. मला खूप गाता येते, उपयोग काय. त्यामुळे आपल्याला जे दोन्ही साथ संगतकार लाभलेत ते सामान्य नव्हे. 40-45 वर्ष कीर्तनाची साथ करतायत, नोकरी करून हे सगळं सांभाळलं का, तर विद्याभ्यसनम व्यसनम ते पण शिकत असतात. आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या सौभाग्यवती सुरेशा कुलकर्णी पुण्याच्याच आहेत, शाळेत उत्तम शिकवतायत, याही विद्यार्थ्याला शिकवतायत, त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे आपण कायम विद्यार्थी दशेत राहणं हे फार चांगलं असतं. का, त्याचा अभिमान होत नाही. म्हणून श्री ब्रह्मानंद महाराज, आनंद सागर महाराज हे जे सगळे शिष्य झाले, अहो भाऊसाहेब केतकर मोठे सरकारी ऑफिसर होते, पण तरी सुद्धा महाराजांच्या चरणापाशी आल्यावर सगळं विसरले. ब्रह्मानंद महाराज तर शास्त्री होते, अनंत शास्त्री. काशीला लागून ज्यांनी अभ्यास केला, आपल्या घरातली परंपरा ज्यांनी सांभाळली असे ब्रह्मानंद महाराज. पण महाराजांना भेटल्यावर पहिलं सांगितलं, सगळं डोक्यातलं काढून घेतलंय असं म्हणा तर मी पाय सोडतो, मला रिकामा करा, मला काही येत नाही ही अवस्था आता माझी करून ठेवा. तेव्हा महाराजांनी सगळं काढून घेतलं आणि मग नाव दिलं ब्रह्मानंद. त्यामुळे आपण विद्याभ्यसनम व्यसनम अथवा काहीच नाही जमत, हरिपाद सेवनम व्यसनम, भगवंताच्या चरणाशी कायम राहणं, याचा अर्थ काम धंदे सोडायचेत का, नाही. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. हा श्लोक कायम लक्षात ठेवा. नोकरी उद्योग धंदा सोडा असं संत सांगत नाहीत. हा श्लोक डोक्यात असला की काम करता करता सगळं करा. त्यामुळे हा कर्दमांनी सांगितलं, मी जाणार निघून, जाणार आहे तुम्हाला, तर तिच्याकडे एकदा बघितलं, कारण तिला संसार करायचा आहे, हो प्रपंच करायचा आहे. आणि देवाहुती म्हणाल्या, अहो यांच्यासारखे मला पती मिळत आहेत, हेच माझं भाग्य आहे. थोड्या वर्ष का होईना ते राहणार आहेत ना माझ्याबरोबर. होय होय मी राहणार की, पण परत तेच, एकदा मुलगा झाला की मी निघालो असं सांगितलं गेलं. आणि दोघांचा विवाह पार पडला. शुभमंगल सावधान. हा भागवतातला पहिला विवाह आहे, असे बरेच येणार. पण त्याचा जेव्हा विवाह येईल तेव्हा अक्षरांची गुणच घेऊन बसायचे, सगळं एक मार्गी त्याच्यावरच काय ते हौस भागवायचे. आणि विवाह पार पडला आणि उत्तम प्रपंच सुरू झाला. आणि देवाहुतींचं कौतुक ह्याच्यात होतं, जितकं कर्दमांकडनं शिकता येईल तितकं त्या रोज शिकतायत. तसं की श्री महाराजांनी ज्यावेळेला पहिला विवाह केला तेव्हा आपल्या पत्नीला जेव्हा महाराज परत घेऊन आलेत, जवळजवळ 10 वर्षांनी महाराज भेटलेत.
आणि 10 वर्षांनी भेटल्यानंतर तिला खातवळून परत आणले घरी, आणि घरी आणल्यावर ह्या सत्पुरुषांनी घरात कसं वागावं, कसं बोलावं, चरित्रात उल्लेख आहे, तूप कसं काढावं, हार कसे बनवावेत, हे सगळं शिकवलंय यांनी. का? मी तुमच्यात आलोय म्हणजे मला तसं वागणं भाग आहे. मी सद्गुरू असेल, मला अनुग्रह झालेला असेल माझ्या गुरूंचा, पण मी आता जनप्रियत्व मला हवंय हेही मान्य. तुमच्यात आलोय ना म्हणजे मला तुमच्यासारखं वागणं भाग आहे. म्हणून आपल्या बायकोचं नाव थोडक्यात कुठेही खराब होऊ नये या दृष्टीने त्यांनी ते प्रयत्न केले. आणि तसेच कर्दमांचेही प्रयत्न अगदी तसंच, की त्यांना काही ना काहीतरी रोज त्या शिकवतायत. आणि एक दिवस म्हणाले, अगं चल जरा जाऊया, जरा फिरून येऊया. म्हणून या ऋषींचे प्रपंच प्रपंचासारखे आहेत, आपल्यासारख्याच. दाढी वाढवली, जटा वाढवल्या म्हणजे आता काही करत नाही असं काही झालेलं नाहीये. वसिष्ठांचाही प्रपंच आहे, सगळ्यांचे प्रपंच आहेत. दाढी वाढवली याचा अर्थ प्रपंच सोडून द्यायचा नाही. आणि उत्तम निघाले विहार करण्यासाठी उत्तम पैकी एक विमान सजवलं. ताकद होती तेवढी, म्हटलं ना श्रीमंती काय होती. मस्त विमानात बसले दोघ जण, विमानात बसले, दास दासी बरोबर आहेत. फिरता 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 इतके फिरले, जाताना 2 होते, येताना 11 परत आलेत. 11 परत आलेत म्हणजे काय? दास दासी होतेच, हे दोघच होते, 9 मुली झाल्या. येईपर्यंत हे 11 होते. कोण कोण मुली झाल्या तर कला, आणि जिचं आपल्याला नाव माहिती आहे, एक ती अनसुया, श्रद्धा, हविर्भू, गती, क्रिया, ख्याती, अरुंधती, शांती, अशा 9 मुली झाल्या. आणि ह्या 9 मुलींचा सुद्धा जो विवाह लावून दिलाय तो भलत्या सलत्या माणसांशी लावून दिलेला, योग्य माणूस निवडलाय प्रत्येकासाठी. कलेचा विवाह मरीची नावाच्या ऋषींशी झाला, अनसुयेचा अत्रींशी, श्रद्धा अंगिरा, हविर्भूंचा पुलस्त्य, गती पुलह, क्रिया क्रतू, ख्याती भृगु, अरुंधती वसिष्ठ आणि शांती अथर्वा, या अशा ऋषींशी यांचा विवाह लावून दिला की ते प्रचंड विद्वान आहे. एकंदरीत आपणच मुलीचा आपला प्रपंच नीट व्हावा यासाठी आपण टोलामोलाच बघतो ना साधारण. त्या पद्धतीने ते बघितलंय की ही हुशार आहेत ना, या 9 जणी हुशार आहेत हो. आणि काय कौतुक असावं देवाहुतींचं. हे 9 मुली झाल्या, हे परत आले, हे म्हणतात मी निघालो. म्हणाले शब्द आठवा की काय म्हणालेला, तुमचीच तुम्हाला आठवण करून दे. तुम्ही म्हणालेला मुलगा झाल्यावर जाईल, मुलगा कुठे झालाय? या मुली झाल्यात 9, आता तुम्हाला जायचे. अजून थोडक्यात शुद्ध मराठीत परमिशन नाहीये. कसं जाता येईल तुम्हाला आता? त्यामुळे तुम्हाला थांबणं. पण देवाहुतींचं कौतुक ह्याच्यात आहे की मुलींच्या वेण्या घालण्यापासून ते त्यांना वेगवेगळी स्तोत्र शिकवणं, त्यांना संस्कार देणं, हे सगळं काम देवाहुतींनी केलंय. मुलांना संस्कार करण्याचं काम कोणाचं आहे? व्हॉट्सअपचं, युट्यूबचं का फेसबुकचं? ते घरातूनच संस्कार करायला हवेत. ते देवाहुतींनी केले. 9 मुली सांभाळायच्या तो. आणि 9 मुली जरी त्यांच्याच उदरातनं आल्या तरी प्रत्येकीचा स्वभाव वेगळा आहे ना. या सगळ्या 9 जणींना सांभाळून त्यांना मोठं करता 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 एक उपासना अशी दिली. म्हणाले आपण दोघं मिळून आता एक अशी उपासना करूया की त्यातून दिव्य विभूती म्हणजे थोडक्यात भगवंताचा अवतार होणार आहे. भगवंत अवतरित होण्यासाठी तो शरीर रोज शोधतोय. मग तसं शरीर तयार व्हायला पाहिजे. थोडक्यात म्हणजे आपला सत्यनारायणाचा चौरंग नीट नको का हो? काय त्याला ते जळमट लागले, त्याच्यावरती माती बसले, काय साफ करणंच नाही. तो सत्यनारायणाचा चौरंग जितका स्वच्छ हवा तितका हा चौरंग स्वच्छ नको का जेव्हा भगवंत उदरात येणार आहेत? म्हणून या दोघांनी एक उपासना केली, एक अनुष्ठान केलं दोघां मिळून उत्तम. आणि पुन्हा एकदा 10व्यांदा
देवाहुती गर्भवती राहिल्या आणि राहिल्या 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 आणि योग्य वेळी महाविष्णु स्वरूप कपिल भगवान की जय. मुलगा जन्माला आला आणि बारसं झालं. इकडे यांचं बारसं, तिकडे याची विवाह सगळे झालेत की नाही? हे सगळे विवाह झालेत त्यांच्या मुलींचे. त्याच्यात महत्वाचा विवाह जो तुम्हा आम्हाला माहिती आहे, अत्री आणि अनसूया. भागवतामध्ये दत्त जन्माची कथा येतच नाही. आपण जी कथा ऐकतो ती गुरुचरित्रातली. आपण जी नेहमी कीर्तनातनं कथा ऐकतो ती कुठल्याही पुराणात नाही. कुठे आहे? गुरुचरित्रात आहे. गुरुचरित्र हा सुद्धा ग्रंथच, एक प्रकारचं पुराण असते. पण आपण जी 18 पुराण उपपुराण जी मानतो त्याच्यात कुठेही नाही. इथे फक्त भागवतात एका ओळीत आलंय, अनसूया अत्रीला एक मुलगा झाला, तो दत्त. आणि दत्त हे नाव का? तर जो विष्णूंनी दिला म्हणून दत्त, आणि अत्रींचा मुलगा म्हणून एकत्र झाला दत्त आणि अत्री, दत्तात्रेय. दत्त हे एक आहेत, त्यांना 2 भाऊ झालेत, एक चंद्र आणि दुसरे दुर्वास. दुर्वास हे दत्तात्रेयांचे सख्खे भाऊ आहेत. एक भाऊ शांत आहे आणि एक भाऊ, आणि तिसरा भाऊ तो कायम आपला बघतोय सगळ्यांची मजा, तो सगळ्यांची मन फिरवण्याचं काम करतो. एक उपासना करतोय, दोघं उपासना करतात. चंद्राची उपासना आहेच, पण जितकी दत्तात्रेयांनी केली, दुर्वासांनी केली. पण दत्तात्रेयांचं कौतुक ह्याच्या की आपल्याला पुढे शेवटच्या दिवशी तो सगळा विषय बघायचाच आहे की 24 गुरूंचं प्रकरण आहे दत्तात्रेयांच्या बाबतीत. यदु अवधूत संवादात सांगतायत दत्तात्रेय 24 गुरु केलेत मी, ते आपल्याला बघायचेच आहे. पण परत म्हटलं मगाचाच विषय, प्रत्येकाकडनं शिका. हे दत्तात्रेयांनी शिकलंय. आणि हे दत्त काय करतात? जी आपली गणित सगळी चुकत असतात प्रपंचातली, प्रपंचातली गणित चुकतातच ना. प्रपंच म्हणजे कायम अपूर्णता आहे, बरोबर ना? आणि परमार्थ म्हणजे पूर्णता आहे. अर्धा स्वयंपाक झालाच की सिलेंडर संपतो, बरोबर आहे ना? तुमचा अनुभव काय? पोळी तव्यावर टाकली की गॅस संपला पाहिजे. म्हणजे प्रपंच म्हणजे कायम अपूर्णता आणि परमार्थ म्हणजे कायम पूर्णता. त्यामुळे दत्तात्रेय आपली प्रपंचातली गणित जी चुकतात ती अगणित गणिते चुकली दत्ता, अगणित गणिते चुकली. हे जे पद आता या म्हणणार आहेत ते त्यांच्या वडिलांनी लिहिलेलं आहे. वडील प्रचंड विद्वान, त्यांचं पद एक ऐकूया दत्तात्रेयांच्या संदर्भात आणि पुढच्या कथेला सुरू. अगणित गणिते चुकली दत्ता, अगणित गणिते चुकली, अगणित गणिते चुकली दत्ता, अगणित गणिते चुकली. श्वासासंगे नामदायी मोजित दिवशी विटली दत्ता, अगणित गणिते चुकली, अगणित गणिते चुकली दत्ता, अगणित गणिते चुकली.
भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि दत्तात्रेयांचा हा गुण नक्कीच घेण्यासारखा आहे. कपिल महामुनींचा जन्म झाला, सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि नाव ठेवलं कपिल. आणि जन्माला आल्यापासूनच प्रचंड बुद्धिमत्ता, भगवंतांचाच अवतार, 24 अवतारांमधला. त्यामुळे भगवंताचाच अवतार असल्यामुळे प्रचंड बुद्धिमत्ता. त्यामुळे फारसं काही शिकवायला लागलंच नाही. पण परत विषय हा येतो, ते आपल्यात आले म्हणून ते शिकतात. का? लोकांनी माझ्याकडे बघून शिकावं, मला सगळंच येतंय असं त्यांनी कधीही केलेलं नाही. म्हणून श्री महाराज आपल्यात आले, शाळेत गेलेत. का? तुमच्यात आलोय म्हणून. म्हणजे मी शाळेत गेलो नाही हे उदाहरण होता कामा नाही. भक्तांनी कायम उत्तम राहावं. त्यामुळे हे आदर्श प्रस्थापित करण्यासाठी म्हणून ही मंडळी, उपनयन संस्कार झाला यांचा, कपिल देवांचा, आणि आपल्या वडिलांकडनं सगळं शिकून घेतलं. आणि वडील म्हणाले, आता मला नक्कीच रजा द्या. आता मला रजा द्या. का? मला निघणं भाग आहे. मी सांगितलेलं होतं, ते अवतार कार्य संपल्यानंतर मी निघणार हे सांगितलेलंच होतं. त्यामुळे अवतार झालाय आणि योग्य ते त्यांना शिक्षण दिलेलं आहे. त्यामुळे आता मला निघणं भाग आहे. आणि तेवढ्यात देवावती आल्या. अहो निघाला? हो मला तुला सांगितलंच होतं ना मी जाणार म्हणून. ते सगळं ठीक आहे, पण म्हणाले माझा उद्धार. तुम्ही वनात जाऊन उपासना करणार, त्या भगवंताच्या परमपदाला प्राप्ती होणार तुमची, माझं काय? मग तेव्हा कर्दम ऋषी म्हणाले, अगं मी कोण करणारा उद्धार? तुझा उद्धार करणारा पुत्र जन्माला आलाय तुझ्या उदरी, तोच तुझा उद्धार करणार आहे. आणि उद्धार हा शब्द आपण दोन्ही अर्थाने वापरतो. आमचा याने उद्धार केला हो, काय म्हणतो? उद्धार केला हो आमचा, आमच्या कुटुंबाचा. बोलण्यात जरा वेगळं आलं की. त्यामुळे कपिल महामुनींना सगळं सोपवलं आणि कर्दम ऋषींनी आश्रम सोडला, वनात निघून गेले. आणि देवाहुतींची अवस्था बघा आता, काय भागवत शिकवतोय आपल्याला. मुलगा इतका उत्तम दिसतोय, चकचकीत गोटा आहे, आहा फुलवात आहे, डोक्याला भस्म लावलेला आहे, काय तेज पुंज दिसत आहेत. कपिल महामुनी बसलेले आहेत जपाला. देवाहुती आल्या आणि आपल्या मुलाला नमस्कार केला. बाळा म्हणू का नको रे तुला? कारण हे मला सांगून गेले जाताना माझा उद्धार तू करणारच. त्यामुळे आता तू गुरु झालास, मी शिष्य झाले. कपिल महामुनी म्हणाले, आई पिताश्री सांगून गेले असतील खरे, पण म्हणाले मी तुझा मुलगाच राहणार. का? आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, नकळे पुराण वेदांचे वचन, नकळे आम्हा
शास्त्रांचा समाज नकळे आम्हा, नकळे आम्हा, नकळे आम्हा, आम्हा नकळे ना. अगं मी तुझा मुलगाच आहे, मला काही कळत नाही हो. ही अवस्था आहे सगळं प्राप्त करून झाल्यानंतरचे हे शब्द आहेत. सुखा म्हणे माझा भोळा भाव देव, आम्हाला काही कळत नाहीये. ही अवस्था संत पदाला पोचल्यानंतर ही वाक्य आहेत आणि आम्हाला सगळंच येतंय असं आपल्यालाच वाटत असतं. पण जगात अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. श्री महाराजांच्या एका प्रवचनात हा विषय आहे. जगात अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्याचं ज्ञान आपल्याला नाही. पण आई सांगते बाळा, मी खरंच आता एक शिष्य म्हणून तुझ्या समोर बसते. मला उपदेश कर, मला सगळं तू शिकव. आता मला उद्धार माझाच करून घ्यायचा. ही इच्छा होती आईची सुद्धा. तुकाराम महाराजांचे असे शिष्य होते. तुकाराम महाराज दरवेळी सांग चलाव वारीला, चलाव वारीला. पण हे काहीतरी कारण द्यायची. नको, कुठे ते प्रपंच आहे, सगळं आहे, ते इतक्या दिवस वारीला चालत जायचं नाही. नाही मला काही शक्य नाही, मुला बाळांना सगळं सांभाळायचंय. हे दर वारीला तेच ऐकतंय. तुकाराम महाराज त्याला म्हणायचे, अहो सोडा ना प्रपंच आणि चला. प्रपंच सोडायचा तर त्याच्यावरची माया बाजूला करून चला. पण ते काय ऐकायला तयार नाही. आणि 1 वर्ष आषाढीच्या वारीला या सत्पुरुषांनी काय करावं, आपल्या जवळ असणाऱ्या एका वडाच्या झाडाला गठ्ठ मिठी मारून बसले. घट्ट जसं जमेल तसं. आणि ओरडायला लागले तुकाराम महाराज, सोड 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 मला, सोड झाड, सोड मला. हे सगळं त्यांनी ऐकलं. ते आले धावत धावत म्हणे, काय झालं महाराज? आणि हे झाड सोडत नाही मला, मला वारीला जायचं, हे झाड सोडत नाही. तर तो एक गृहस्थ म्हणाले, अहो झाडात तुम्ही सोडून द्या ना, झाडाने कुठे तुम्हाला धरलंय? तुकाराम महाराज म्हणाले, इतक्या वर्ष मी हेच सांगतोय, तुम्ही प्रपंचाला सोडून द्या. प्रपंचाने तुम्हाला धरलंय का? सोडून द्या, चला. हे उदाहरण महाराजांनी दिल्यावर लगेच निघाले. संत अशी काही उदाहरणं देतात की तुम्हाला त्यातनं लगेच बाहेर पडायला लागतं. आणि आईला उपदेश करायला सुरुवात केली. या सर्वाला, या सर्व उपदेशाला नाव दिलंय कपिल गीता, जी भगवंतानी गायलेली आहे. गीता याचा अर्थ गायलेली, भगवंतानी गायली म्हणून आपण जी नेहमी वाचतो ती श्रीमद भगवत गीता, ती भगवंताच्या मुखातून बाहेर पडली. गणेशांनी गायली गणेश गीता, कपिलांनी गायली कपिल गीता. अशा बऱ्याच गीता आहेत. किती गीता आहेत? दासबोधाचा पहिला समास बघा, सगळंच पुढे सांगून बसू. किती किती गीता आहेत या सगळ्याचा, म्हणजे समर्थन याचा कधी अभ्यास केला असेल हा चिंतनाचा विषय आहे. परत ह्या सगळ्या गीतांची नावं समर्थांना माहिती आहेत, म्हणून किती गीता आहेत याचा अभ्यास आपण प्रत्येकाने करा, अशी माझी मनापासून इच्छा. तर आईला पहिलं सांगितलंय कपिल महामुनीने, आई पहिलं कमीत कमी, मी आत्ताच्या भाषेत हे सगळं बोलतो आता, 1 तासभर पाठीचा कणा ताठ ठेवून बसायची सवय लागली पाहिजे. थोडं योगशास्त्र शिकवलं. पाठीचा कणा ताठ आणि मस्त बसता आलं पाहिजे 1 तास. हे उदाहरण सांगतोय मी, त्यावेळच्या वेळा वेगळ्या आहेत. तेवढं बसता आलं पाहिजे. बरं, तिने सुरू केलं तसं. आता आपल्याला प्राणायाम शिकायचा आहे. काय कपिलांनी मुलगा असून आईला शिकवताना किती प्रेमळ भावनेने शिकवलेलं आहे. आई
आपल्याला आता पूरक, कुंभक आणि रेचक या पद्धतीने चालायचं. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करणं, डावीने श्वास आत ओढणं एक पूरक, तो श्वास आतमध्ये थांबवून ठेवणं कुंभक, आणि तो श्वास परत उजव्या नाकपुडीने सोडून देणं रेचक. असं करायचं आहे. विवेकानंदांच्या राजयोग शास्त्रामध्ये कुंभक करायचाच नाही, फक्त पूरक आणि रेचक करत राहायचे. का? नाडी शुद्धी. राजयोग शास्त्र विवेकानंदांचं, त्याच्यात त्यांनी सांगितले नाडी शुद्धी जर करायची असेल तर आपल्याला कुंभक करायचाच नाही, फक्त पूरक रेचक, पूरक रेचक, श्वास घ्यायचा सोडायचा, श्वास घ्यायचा सोडायचा, हे सारखं करत राहणं. हे राजयोग शास्त्रात आलेलं आहे, नाडी शुद्धी. पण आपला आता इथे विषय चाललाय भगवंताची प्राप्ती. भगवंताच्या परमधामाला त्यांना पोहोचायचे. ती एक मनीषा आहे देवाभूतींची. त्यामुळे आई 30 सेकंद पूरक, 30 सेकंद कुंभक आणि 30 सेकंद रेचक, हे फक्त प्रमाण ऐकून ठेवा. त्यांनी सांगितलेलं आहे ते घरी जाऊन करायचा प्रयत्न करू नका. पहिला दिवस आहे कसला? व्यायामाचा. काहीतरी करायला जाल आणि सगळं भारी पडेल आपल्याला. ऐका, हळूहळू सुरू करा. रामदेव बाबा जो प्राणायाम सांगतायत आता, तो वाईट नव्हे, पण त्याने फक्त नाडी शुद्धी होती, आपलं मन स्थिर होतं, एवढंच होतंय. पण आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचंय, त्यासाठी काय काय करायला लागेल? सोपं नव्हे. आता हे 30 सेकंदाचा विषय झाला. आता 1 मिनिट पूरक, हे 1 मिनिट चालू राहिलं पाहिजे. श्वास आत ओढणं. 4 मिनिट कुंभक, तिथेच ठेवणं 4 मिनिट, आणि परत 1 मिनिटाचा रेचक. असं हे सगळं आवर्तन पूर्ण झालं की तुमचं स्थिर बुद्धी होणार, मन स्थिर होणार, तुम्ही स्वतः स्थिर होणार, सगळी पापं आपोआप बाजूला होणार, आणि मग हरिप्राप्ती. हे सगळं सांगितलंय. आणि कौतुक ह्याच्यात की जसं 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 कपिल महामुनी आपल्या आईला उपदेश करतायत तसं त्या करतायत. का? शुचीनाम श्रेयतांगे हे योग भ्रष्टोपि जायते. माऊलीने सांगितलंय ना की ही अशी पुण्य शरीर तयार होणं फार गरजेचं आहे. का? अशीच पुण्य शरीर जेव्हा तयार होतात तेव्हा भगवंत अवतार कार्य करतात. म्हणून जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी पुण्याचा साठा कुठला केला? जसं नामस्मरण केलं तसं योगशास्त्रही सांभाळलंय. म्हणून ज्ञानोबा माऊलीने भिंत चालवली. सोपं आहे योगशास्त्राच्या दृष्टीने. रेड्याच्या मुखातनं वेद म्हणवले, सोपं आहे योगशास्त्राच्या दृष्टीने. पण आषाढी कार्तिकी माणसांची वारी चालवणं फार अवघड आहे. माणसांची भिंत चालवणं अवघड आहे. अशी भिंत त्यांनी सहज चालवली. का? शक्य होतं, भगवंत पाठीशी योगशास्त्र आहे. पण 725 वर्ष आता झाली संजीवन समाधीला, तरी सुद्धा लाखोंच्या संख्येने माणसं जात आहेत. माणसांची भिंत चालवणं अवघड आहे. उद्यापासून मी सांगितलं ना, प्रत्येकाला 2-2 दगड आणा. आणणार की नाही? मला मारायला नव्हे, दगड चालवणं सोपं आहे. पण उद्यापासून सांगितलं 2-2 माणसं बरोबर आणा. आहे का शक्य? माणसांची भिंत चालवणं अवघड आहे. ती ज्ञानोबा माऊलींनी त्यांच्या जीवनात चरित्रातून आणि चारित्र्यातून लोकांना शिकवलं. हे माऊलींचं कौतुक आहे. म्हणून आईने समाधी लावली. मात्र समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती. समाधी साधन संजीवन शांती
शांतीची पै शांती निवृत्ती दातार निवृत्ती दातार शांतीची पै शांती निवृत्ती दातार निवृत्ती दातार हरि नाम शारू हरि नाम शारू विघ्नराजे विघ्नहारे सर्वांगे साधर संजीवन सर्वांगे साधर शांती दया जय जय रघुवीर उपदेश केला आणि आईची वृत्ती अशी झाली समाधी लागायला लागली देवाभूती एका विशिष्ट तयारीला लागल्या आणि जशी समाधी 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 व्हायला लागली असा प्रश्न आला बाळा भगवंताची जर आता मला प्राप्ती करायची तर आता मला काय काय करायला लागेल हे झालं याचा अर्थ उद्याच्या दिवशी समाधी लावायची नाही असं नाही लावायची आहेच पण आता अजून मला काय करायला लागणार आहे तर कपिल महामुनींनी आईला 17 विशिष्ट गोष्टी सांगितल्या त्या नक्कीच सांगणार आहे कारण जे काय खायचंय ते जरा एक तरी गोष्ट नीट खाऊया सगळंच टेकून टेकून जायला नको महत्वाच्या विषयाला नक्कीच आपण तितका वेळ देणार आहोत आणि 17 प्रकार सांगितलेत भगवंतापर्यंत पोहोचण्याचे मार्ग काय आहेत. पहिला प्रकार नित्यनैमिक कर्तव्यांचे पालन करणे जी आपली नित्य उपासना आहे ती करत राहणं. भगवंतांनी धर्मानी आपल्याला काही पाया घालून दिलेला आहे स्वधर्म कायम दिलेला आहे कसा करायचा आहे स्वधर्मेची चाले सदा उत्तमाच वाटेल तसा करायचा नाही. मला आमटी करायची भगवंताच्या नैवेद्यासाठी भाजी करायची शिरा करायचा आहे त्या शिऱ्याचा वास घेतल्यावर असं वाटलं पाहिजे घरात शिरा नाही तर बाहेरच वासावर मारा असा मला चांगला शिरा करायचा मग तो शिरा करायचा तो भगवंताचा नैवेद्य उत्तमच झाला पाहिजे. मग जो प्रपंच मला करायचा आहे जे कर्तव्य करायचंय ते उत्तम करावं माणसाने नित्य नैमिक कर्तव्यांचं पालन करत राहावं हा पहिला प्रकार सांगितला भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि आपली प्रत्येकाची एक कर्तव्य लागलेली आहे आणि त्या कर्तव्यांमधनं कधीही पळून जाऊ नये. ती कर्तव्य पारच पाडायची असतात पण ती कर्तव्य करत असताना परत श्री महाराज सांगतात तिथे अभिमान जागृत होऊन देऊ नका कारण कर्तव्य करत असल्याचाही अभिमान आहे ना त्यामुळे तोही अभिमान बाजूला ठेवा आणि कर्तव्यांचं पालन करत राहा. दुसरं नियमित हिंसारहित उत्तम शास्त्रविहित उपासना करत राहा. आता इथे हा विषय येतो बरेच ठिकाणी आम्हाला हे बघायला मिळतं पूजेच्या ठिकाणी जातो तिथे की कुलदेवतांना कोंबड्याचा बकऱ्याचा मान दिला जातो असं बरेच ठिकाणी ऐकायला मिळतं. कितपत बरोबर आहे आणि लोक सांगत नाही आहे की ग्रंथात हो देवी भागवतात सांगितले की पण देवीने काय संदर्भात केलंय ते देवीने जे केलंय ते परत कालचा विषय परत क्षत्रियांनी केलीच पाहिजे शिकार पण ज्याच्यापासून त्रास होतोय ते आणि देवी वागले तुम्ही देवीचे अवतार आहात का तुम्ही भगवंताचे अवतार आहात का
देवानी केलंय म्हणून आपण करावं. आणि असा कुठला देव आहे की जो प्राण्याला मारल्यावर त्याला बरं वाटत असेल? आहे असं कोण? समजा तुमच्या मुलाच्या 2 मुस्काळात मारल्या मी उगीच, चालतील का? मग जो भगवंताचाच अंश म्हणून वाढतोय प्राणी, त्याला आम्ही मारतोय आमच्या सुखासाठी असं आम्हीच म्हणतो. सुखासाठी याचा अर्थ, कारण ते मारल्यावर देवी खाणार आहे? खातय कोण? म्हणून इथे फार महत्वाचा संदेश दिलाय कपिल महामुनींनी. आई हे सांगतायत खरं आपल्यासाठी. आई हे निमित्त आहे. त्यांना कळत नाही का होता देवावतीला हे मारणं वगैरे. पण परत मारणं म्हणजे ज्यांनी अहिंसा 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 असे जे बोंबलले, पण ती एक प्रकारची प्रचंड केलेली अहिंसा ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे. अहिंसा कुठे वापरावी आणि कुठे वापरू नये, म्हणून आई नियमित हिंसारहित उत्तम शास्त्र विहित उपासना करावी. आपली उपासना हिंसारहित असावी. हिंसा याचा अर्थ परत मन दुखवणं ही सुद्धा हिंसा आहे. त्यामुळे जर कोणाचंही मन न दुखवता, श्री महाराजांचंच वाक्य, मन कोणाचे कधी न दुखवा. हिंसारहित याचा अर्थ मारणं हा प्रत्येक वेळेला आहे नाही, म्हणजे प्राणी मारलाय अजून काय, मन दुखवणं हिंसाच आहे. त्यामुळे हेही करू नका. पुढे भगवंत सांगतात माझ्या प्रतिमेचे पूजन. कपिल सांगताय माझ्या नव्हे. कोण कोणाला सांगताय? कपिल महामुनी. असं कोण कोणाला सांगताय? शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला. असं परत कोण कोणाला सांगताय? सूत महर्षी शौनकांना सांगताय. असं कोण कोणाला सांगताय? बस, हिची सायकल मोठी आहे. कारण हे संवाद जे आलेत ना, हे ऐकण्यासारखे आहेत. आणि ह्या संवादात परत ते चाललंच आहे ना बोलणं. शुकदेवजी आणि परत वरती बोलणं चालूच आहे आणि आपल्याही संवाद चालू आहे. त्यामुळे माझ्या प्रतिमेचं पूजन म्हणून आपण श्री महाराजांची एक प्रतिमा स्थापन केलेली आहे. पुतळा नव्हे, शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हे, प्रतिमा. पुतळे आपले असतात. ही आपली एक आदर भावना आहे त्यांच्याविषयी. म्हणून माझ्या प्रतिमेचं पूजन करत राहावं. जी 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 आपल्याला प्रतिमा दिसते, जी आपल्या डोळ्यात साठलेली आहे. म्हणून काही जण हल्ली करतात, गणपतीला अनेक अनेक रूप आले. तो हल्ली बाळू मामांचं सुद्धा रूप आलं गणपतीला, त्या सिरियलमुळे. खंडोबाचं रूप आलं. किती प्रकारे आपण देवाला नटवतोय. साईबाबांचंही आलंय, बघितलेत का तुम्ही? बघा, म्हणजे इतकी रूप आपण त्याला अशीच देत असतो. जे माझ्या मनात आहे तसा गणपती झाला पाहिजे. मग माझ्या प्रतिमेचं पूजन करा, उत्तम करा. तिथे सुद्धा विचित्र पद्धतीने पूजन होता का म्हणे, घ्यावं अक्षदाने भागवून नाही चालणार. जे उपचार सांगितलेले आहेत तितके झाले आणि काहीच जमत नसेल, श्री महाराज म्हणतात मानस पूजा करा. कारण लोकांच्या दारातली फुलं काढून आणायची, पूजा करायची, याला काय अर्थ नाही. काठी घेऊन जायचं, कुत्रे पाठी लागू नयेत म्हणून. त्या काठीचा उपयोग फुलं काढण्यासाठी सुद्धा होतोय, कुत्र्यांसाठी होतोय. आणि एवढं करून मी भक्त, अशा याला शास्त्र भक्त म्हणेल. अरे काहीच वाहण्यासारखं नाही. महाराजांना सांग, मी कल्पना करतोय की मी आज तुम्हाला चाफ्याचं फुल वाहिलं. आणि का कल्पना करा, ही मानस पूजा का महत्वाची? ही श्री महाराजांच्या पहिल्या पत्नीनी भेट झाल्यापासून, जेव्हा महाराजांनी ओळख दिलेली नव्हती तेव्हापासून ती महाराजांची मानस पूजा करत होती. ती महाराज भेटेपर्यंत, परत भेटल्यानंतर देह ठेवेपर्यंत मानस पूजा चालू होती. सगळ्या महाराजांच्या असंच शिष्यांनी मानस पूजा केली. एक स्त्री तर आपल्या खेड्यातलीच, गोंदवल्यातलीच, ते महाराजांना रोज भाकरी द्यायची त्या मानस पूजेत. तिला जे झेपेल ते ती करायची मानस पूजेत. यथा देहे तथा देवी, जे आपल्याला लागतं ते त्यांना देणं.
कल्पना करायची त्या मानस पूजेत आणि ती रोज द्यायची हो. विश्वास प्रचंड महाराजांवर. पण एक दिवस थोडासा किंतु आला, एकच दिवस, की मी सगळं हे देते ते पोचते काय महाराजांपर्यंत, असं तिच्या मनात प्रश्न यायला आणि हे समोर उभे राहिले. काय असतं जे आपल्या मनात असताना ते ओळखतात आणि आपल्या समोर येतात. ते येतात असं नाही, त्या रूपात कोणीतरी येतं. आणि पटकन महाराज हसले आणि म्हणे, अगं त्या भाकरीला जरा तेल लावत जा ग, पोटाला त्रास होतोय खूप. असं महाराज म्हटल्यावर ती म्हणाली, म्हणजे मी मानस पूजेत भाकरी करते ती तुम्हाला मिळते? अगं मिळते म्हणजे काय, म्हणूनच सांगितलं पोटाला त्रास होतोय, तेल लाव जरा त्याला. रोज असं सुख सुख खाऊन मला त्रास होतो. अगं रडली हो बिचारी. माझी मानस पूजा तिथपर्यंत पोचली आहे, म्हणून माझ्या प्रतिमेचं पूजन उत्तम करा. पुढे 4 नंबर, चरणस्पर्श. आपण महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. आपणही नमस्कार करतो की नाही? आपल्याकडली पद्धत काय आहे, संस्कृती काय आहे, हिंदू संस्कृती काय आहे, भारतीय संस्कृती काय आहे? नमस्कार. 2 हात जोडावेत, उत्तम नमस्कार करावा, पादुकांवर डोकं ठेवावं. युगे 28, किती युग उभा आहे? 28 युग तो वाट बघतोय पुंडलिक येईल मला भेटायला. तो विचार अजून आई वडिलांच्या सेवेत अडकलाय हो. पण चरण थकले का होते? इतके जण तुम्ही पंढरपूरला इतक्या वेळ, तो कधी बोललाय का अशा हात ठेवून, अरे काय चाललंय, जरा बघा बसायला खुर्ची वगैरे तरी द्या. थकलो मी. आम्ही त्याच्या चरणावरती मस्तक ठेवलं की आमच्या डोक्यातले नको ते विचार सगळे निघून जातात. त्या चरण स्पर्शाचा हा परिणाम आहे. म्हणून आपण नमस्कार करतो, चांगला करावा. 2 हात मस्तपैकी जोडावेत महाराजांपुढे आणि त्यांना नमस्कार करावा. काही लोक बघितलं काय, ही काय नमस्काराची पद्धत? कुठून आणलं ते सगळं शोधून? आणि काही शक्य नाही इथे हात लावायचा, एवढं इथपर्यंत मान्य आहे. हे काय, थोड्या वेळाने हे पण करा. शुद्ध चांगला नमस्कार करावा, शुद्ध भावनेने त्यांचा चरण स्पर्श घ्यावा. माझ्या चरणांना स्पर्श करा. काय होईल? माझ्यातलं पॉझिटिव्ह रामनाम तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमचं मला देणार आहात हे नक्की आहे. म्हणूनच माणूस डोकं ठेवतो ना पादुकांवर. तो डोकं उगीच ठेवत नाही. काही लोकांचे प्रश्नच संपत नाहीत आयुष्यभर. रोज भेटायला आले तरी प्रश्न आहेतच. आज मला हे होतंय, मला ते होतंय. अरे कधीतरी गप्प बस. आणि महाराज एवढी संपत्ती आपल्या घरात असताना आपण त्यांचे आहोत म्हणवतोय, आम्ही देवाचे भक्त आहोत म्हणवतोय, आमची संकटच संपत नाही. कधीतरी आनंदी आयुष्य जगा की. रोज आला की तक्रार आहेच महाराजांकडे. अरे कशासाठी? एवढं त्यांनी दिलंय नाही. देनेवाला देता आहे नाही एवढं. कशासाठी रोजच्या तक्रारी? कधीतरी त्यांना शांत बसू द्या की हो. कधीतरी जरा त्यांना जाऊन सांगा, महाराज आज एक माळ केली हो की. हे कधी सांगणार? आधी सगळं चुकीचंच आहे ते सगळं त्यांना सांगून टाकायचं आणि मग हे बरं करण्यासाठी रामनाम घेतोय. हे काय? कधीतरी आपण आनंदी असावं सांगा, बस आज जरा बरं वाटतंय महाराज, असं बोल की. हे केव्हा शक्य आहे? जेव्हा चरणस्पर्श चांगल्या भावनेने होईल तेव्हा. चरणस्पर्श. पुढे पूजा. माझी पूजा करा उत्तम. माझी सुंदर मूर्ती आणा एखादी, त्याची गोड पूजा करा. काय काय लोक देवाला इतकं घासतात बेसिनवर घेऊन चाळणीत ठेवतात, त्याला शॉवरचा अनुभव देतात. आम्ही कसे शॉवर खाली आंघोळ करतो एकदा तू बघ. आणि पितांबरी लावून घासतात. त्याचे डोळे जात आहेत, त्याचे पाय जात आहेत, तो आधू होतोय. याचं आम्हाला काही पडलेलं नसतं. काय पूर्वी फार चालत आलेला आहे, ती प्रथा मोडायची नाही. तुला घासू का एक दिवस असा?
अरे त्याचे डोळे गेले, तो बघणार कसं तुमच्याकडे? मूर्ती खराब झाल्यात, बदलून टाका. त्याच मूर्ती खराब, ज्या भग्न झालेल्या मूर्ती देवारात ठेवल्यात तर त्रास तुम्हाला आहे. पूर्वापार चालत आली काय कौतुक सांगताय? आणि हे पूर्वापार आलेलं बदललंय हे कृष्णांनी गोवर्धन चरित्रात दाखवून दिलंय की लोकांना कुठेही दुखवलेलं नाही. त्यांनी पूर्वीची प्रथा चालूच ठेवायची, पण अजून काहीतरी त्याच्यात नवीन करण्याचा प्रयत्न करूया. म्हणून पूजा करावी, उत्तम पूजा करावी, सावकाश देवाला पुसावं. आपल्याला घास घासून चालेल काय? मारुतीचं देऊळ आहे ना आपल्या इथे कुठे जवळ, कधी बघितलं का शनिवारी त्याची अवस्था? त्याच्या डोक्यावर तेल काय ओततायत, ते उडीद काय घालतायत, त्याच्या चेहऱ्याला गुळ काय लावून ठेवतायत, असं तुमच्या लावला तर दिवसभर. अरे त्याला आवडतंय ठीक आहे, किती काहीतरी प्रमाण आहे ना त्याला. मग काय करावं? आपण त्याचं नाम घ्यावं. त्याला काय आवडतंय जास्ती मारुतीरायांना? श्रीराम जय राम जय जय राम. ते करा आणि उलट तेल योग्य व्यक्तीला द्या. असं म्हणणार नाही, उलट तो जास्ती आनंदात राहील की ज्याला खरंच त्या तेलाची गरज आहे. ते फुकट घालून काय करायचंय? त्याचं तर तुम्ही नाम जास्ती घेतलं ना. आत्ताच्या काळात देवांमधला विलन कोण आहे? साडेसाती कोणाला आहे? कोण विलन आहे? शनी. काय बिघडवलं त्याने तुमचं? जर आरोग्य ही त्यांची कृपा असेल तर अनारोग्य कोणाची कृपा आहे? माझं आरोग्य खूप चांगलं आहे म्हणतात माणसं, कृपा आहे महाराजांची. मग जर आज तब्येत बिघडली मग ती कृपा कोणाची? त्यांचीच ना. त्यांचीच कृपा आहे ती, कारण त्यांच्यामुळे सगळं होतंय असं आपण म्हणतोय ना. अजून पण आधी म्हणत होता मी 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 सगळं चालेल, पण जेव्हा उपदेश झाला, अरे आता सगळंच कृष्ण दिसतंय. ताप आलेला पण कृष्ण आहे, तपासणारा पण कृष्ण आहे, गोळ्या देणारा पण कृष्णच आहे. गोळ्यांमधनं गुण येतोय कुठून? म्हणून त्याच्या प्रतिमेचं म्हणजे पूजन करावं, उत्तम भगवंताची पूजा करावी, मस्त दिसलं पाहिजे. कसं तरी व्हायलंय आपल्याला. 10 वेळा कुंकू लावताना किती वेळा आरशात बघतो आपण. त्याला हे बाबा एकदाच त्याच्या डोळ्यात जातंय काय, जरा बघा की. शांतपणे पूजा करा आणि काहीच जमत नसेल नमस्कार करा आणि बाजूला व्हा. म्हणून पूजा करा उत्तम. त्याचबरोबर भगवंत सांगतायत, कपिल महामुनी सांगतायत, भगवंताची स्तुती करा आणि त्याला वंदन करा. आपल्याला जे जे श्लोक येतात त्याच्या स्तुतीचे ते सगळे म्हणाले, पण ते सगळे म्हणत असताना आपण कुठे चुकतोय का हे जरा कोणाला विचारून तरी घ्यावं. चुकीचं म्हटलं याचा अर्थ भगवंत आपल्याला माफ करत नाही. तो म्हणेल हा 2 वेळा चुकलाय, ठीक आहे माफी आहे, पण एखाद्याने चूक सांगितली आणि ती सुधारायचीच नाही असं जर ठरवलेलं असेल तर तो न्याय सांभाळतो. तो बरोबर चित्रगुप्त नोंद करून ठेवतो, याला कुठे टाकायचं, हे पार्सल नक्की कुठे पाठवायचं. त्यामुळे स्तुती करावी भगवंताची, वंदन करावं, त्याला उत्तम वंदन करावं. पुढे प्राण्यांच्या मध्ये माझी भावना करणे. किती भावना आहे हो प्राण्यांच्या मध्ये आपली. कुत्र एसी गाडीत आणि आम्ही 2 व्हीलरवर. भावना आहे ना, नक्कीच आहे. आणि ती भावना ज्ञानोबा रायांनी पाळली, सांभाळली. इतकंच काय, यांनी सांभाळली. पण श्री महाराजांचं चरित्रातलं वाक्य सांगतो, बाकी प्राणी पाळाच त्याबद्दल वाद नाही, पण ते म्हणतात गायींचं संवर्धन करा. का करा? महाराजांचं फार गोड वाक्य आहे. महाराज म्हणाले गायींमध्ये मानवी भावना असतात, त्यामुळे आपल्याला ते संवर्धन करायचंय. सगळे प्राणी चांगलेच आहेत, मी वाईट कोणालाच म्हणत नाही, पण गायींचं संवर्धन
फक्त एकदा गोवत्स द्वादशीला पूजा झाली की तिचा आणि माझा संबंध संपला. काकांना विचारा परवाची अवस्था गोंधवल्यातली. बिंदूरला काय सजवलेला हो गोठा. डोळ्यात पाणी आलं. प्रत्येक गाईला वस्त्र, त्या बैलाला वस्त्र, काय स्वच्छता, रांगोळ्या त्यांच्या प्रत्येकाच्या पुढे. त्यांना योग्य तो असा नैवेद्य. आम्ही बघितलं पुरणपोळीचा एवढा मोठा थाळा आलेला, एवढा. हे सगळं बघितलं. म्हटलं ह्या सत्पुरुषांनी फक्त आम्हाला दिलं असं नाही, ते प्राण्यांचीही काळजी घेत आहेत. मला सांगा बेंदूरला काय होतं? बैलपोळा ना थोडक्यात. कुठल्या बैलाने सांगितलं की मला पुरणपोळी आवडते? सांगितलं कुठल्या बैलाने? त्या बैलाचा जो मालक असतो त्याला ती आवडत असते. तर त्याला तोही शब्द आधीचा लागू होतोय, पण तुम्ही म्हणत नाही. त्याला ती आवडते म्हणून देणं म्हणजे ही भावना आहे ना. मला जे आवडतंय ते मी प्राण्याला खायला घातलंय. आम्ही म्हणतो चला शिळं राहिलं मी टाका गाईला, नाही चालणार. प्राण्यांमध्ये मानवी म्हणजे गायीमध्ये तर असतेच असते. म्हणून तर यांची समाधी जिथे आधी गायीचा गोठा होता तिथेच बांधली गेली, कारण ती जागा शुद्ध आहे. पुढे आपल्याला विषय येणार आहे. भगवान गोपाल कृष्णांचा संपूर्ण संस्कार नामकरण विधी गोठ्यात झालाय. का? कारण ती जागा शुद्ध आहे. गोमूत्र पडलंय, शेण पडलंय, ज्याला आता अमेरिकेतनं आल्यावर डिमांड आलाय. तुमच्या गोमूत्र गायीचं शुद्ध आहे हो, असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही जागे झालो. तिचं त्या शेणामध्ये किती ताकद आहे त्यांनी सांगितलं तेव्हा आम्हाला समजलं. म्हणून प्राण्यांच्या मध्ये माझी भावना करणे, पुढे धैर्य व वैराग्य धारण करणे. धैर्य माणसाकडे कुठलं धैर्य? पारमार्थिक. प्रपंचिक असतोच माणूस, धैर्यता असतेच आहे, पण पारमार्थिक धैर्यता फार आवश्यक आहे. म्हणून समर्थ विवाहातनं पळून नाही गेलेले. शब्द प्रकार चुकीचा आहे. त्यांना सावधान या शब्दाचा अर्थ कळला म्हणून ते निघून गेले, पळून नव्हे. आपल्या संतांची आपण टिंगल करू नये. पळून गेलेले नाहीत, त्यांनी उत्तम प्रपंच केला असता आणि निघून गेले. जाणार आहेत हे स्वतःच्या मोठ्या भावाला सगळं माहिती होतं. आणि त्याच मंडपात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलाबरोबर त्या मुलीचा विवाह त्यांनी लावून दिलेला आहे. काही लोकांना त्याचीच काळजी, त्या मुलीचं काय झालं? आमचे नाना याला उत्तर द्यायचे, म्हणजे आमच्या गुरुजींचे वडील. ते म्हणायचे ते अजूनपर्यंत थांबले, तुझं नाव सुचवू का? पण हलकटांना असे हलकटच उत्तर द्यायला लागतं. ते थांबले, अजून तुझं नाव सुचवू? अरे त्यांनी पुढे समर्थांनी कार्य काय केलंय ते बघ ना. काय धैर्यता असेल समर्थांमध्ये. आईची प्रापंचिक इच्छा आहे की मला तुला बोवल्यावर उभं राहिलेलं बघायचंय. शब्द काय आहेत? लग्न कर म्हणाले. बोवल्यावर उभं राहिलेलं फक्त बघायचं. तो शब्दशः अर्थ नारायणाने घेतलाय आणि तो अर्थ घेतला म्हणून संध्याकाळची मुद्दामून वेळ ठरवलेली होती विवाहाची, मुहूर्ताची. का? कारण मी इथनं निघून गेल्यानंतर दिसता नाही का मा. ते कुठे राहिलेत, काय राहिलेत पुढच्या 2-4 रात्र हे कोणालाही माहिती नाही. मग ते झाडावर राहिलेत का कुठे राहिलेत काहीच कोणाला माहिती नाही. पण निघून गेले हे नक्की. पारमार्थिक दृष्ट्या त्यांना भगवंताशी विवाह करायचा होता. जीवा शिवाचं लग्न लागायचं होतं. इथून निघून गेलेत खरे. मला प्रपंच झालं, आईची इच्छा पूर्ण झाली, बस. तिला दुखवलेलं नाही. म्हणून धैर्यता पाहिजे. आणि त्याच्याबरोबर पुढचं वाक्य जे आहे वैराग्य, हे सुद्धा समर्थांनाच लागू होतं. म्हणून शुकासारिखे पूर्ण वैराग्य. वैराग्य आणि वैराग्य आणि वैताग याच्यात फरक आहे. माझ्याकडे सगळं भरपूर काही आहे आणि आता मला काही नको, हे वैराग्य आहे. आणि तुमच्याकडे जो असणारा मोबाईल माझ्याकडे का नाही याच्यात निर्माण होतो, त्याला वैताग असं म्हणतात. माणूस कायम त्यामुळे वैतागलेला असतो. जे माझ्याकडे नाही ते त्यांच्याकडे कसं काय? आमच्या काकांच्या पोटात दुखायला लागलो प्रचंड. थांबेच ना. डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी औषधं देऊन
तरी पोटात दुखाच थांबवतो. आठवडा झाला थांबेच ना. डॉक्टर, फॅमिली डॉक्टर यांना ओळखणारे बरोबर, म्हणजे चांगलेच ओळखून थोडक्यात सगळे विचारपूस झाले. पटकन डॉक्टरांनी प्रश्न केला, काय रे शेजारच्या घरात काही नवीन वस्तू आले काय? म्हणाला हो, तेव्हापासूनच पोटात दुखतंय. म्हणजे आमचं हे वैराग्य नव्हे, वैताग आहे. मनुष्य हा वैतागलेला असतो. त्यामुळे वैराग्य धारण केलं हे संतांनीच. म्हणून खरा ब्रह्मचारी कोण? तर भगवंत आहे. खरा ब्रह्मचारी स्वामी माझा ब्रह्मचारी मारुतीराय. संत प्रपंचात राहिले खरे, पण ते कायम ब्रह्मचारी आहेत. म्हणून वैराग्य धारण करणे. पुढे या सगळ्यामध्ये एक 2-3 गोष्टी मला जास्ती आवडलेल्या. त्यातली ही एक गोष्ट, महापुरुषांना मान देणे. महापुरुष जे आपले महापुरुष सगळे होऊन गेलेले आहेत आधी, मग ते आपल्या घरातले सुद्धा असू शकतात. या सर्वांना मान देत राहणं हे सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचण्याचं प्राप्तीचं एक साधन आहे. महापुरुषांना उत्तम मान द्यावं, त्यांचं स्वागत करावं, त्यांचं पूजन करावं. असे महापुरुष आत्ताच्याही काळात आहेत. कोण आहेत? शेगाव संस्थानचे अध्यक्ष जे कैलासवासी झाले महापुरुष. स्वतः जेव्हा संस्थानात जायचे, स्वतःची वॉटर बॅग घेऊन जायचे. स्वतःचं जेवण स्वतः बरोबर असायचं, याच्यात त्यांचा अभिमान नव्हता. त्यांचं वाक्य असं की मी महाराजांचा सेवक म्हणून जातोय, त्यामुळे मी तिथलं पाणी सुद्धा पिणं चुकीचं आहे. मी तिथलं जेवण सुद्धा घेणं चुकीचं. तो प्रसाद आहे खरा, पण मी बनवलाय का? माझं काय योगदान त्याच्यात? म्हणून आम्हाला बरेच ठिकाणी बघायला हेच मिळतं. कीर्तनाला 25 लोक, प्रसादाला 500. ते प्रसादाला नाही म्हटलेलं नाही तो, पण ज्यांच्या लग्नासाठी आम्ही गेलोय त्याच्या डोक्यावर 2 अक्षर तरी टाकले, हे पहिलं. हे महापुरुषांना मान देण्यात येते, पण ही आता परिस्थिती आहे बाहेरची. असे महापुरुष आहेत, अजूनही आहेत. त्यामुळे महापुरुषांना मान देत राहणं. पुढे दीनांवर दया करणं. जे दीन आहेत, जे गरीब आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, त्यांना आपण मदत करणं, त्यांच्यावर दया करणं हे आपलं एक कर्तव्य आहे. असं कोण सांगतंय? कपिल महामुनी. कोणाला सांगताय? आईला सांगताय. दीनांवर दया करत राहा. म्हणून श्री महाराज स्वतःला दीनदास म्हणून घेतात. समर्थ स्वतःला रामदास म्हणवतात, श्री महाराज स्वतःला दीनदास म्हणवतात. मी दीनांचा दास. पुढे आपल्यासारखी स्थिती असणाऱ्यांबरोबर मैत्री करणे. किती स्पष्ट, अगदी खरं बोलतोय भागवत की माझ्यासारखी ज्याची स्थिती आहे ना, त्याच्याच मी खांद्यावर हात टाकायचे, बाकी नको, जवळच नको. स्थिती याचा अर्थ परिस्थिती पण आणि मानसिक स्थिती पण. ज्याची मानसिक स्थिती भगवंताकडे जाण्याची आहे त्याच्याच खांद्यावर हात टाका. नाही तर अवघड होतो कार्यक्रम. मित्र एक चांगला आहे, एक पंढरपूरकडे जातो आणि एक दर महिन्याला महाबळेश्वरला जातोय, काय उपयोग? मग अशा मित्रांपेक्षा एक मित्र असा शोधावा की तो दर महिन्याला पंढरपूरला जात असेल. मग त्याच्याशी बोलचालही फार होत नसेल आमची, चालेल, पण तो योग्य स्थितीतला माणूस आहे, त्याची परिस्थिती ही उत्तम आहे, मानसिक स्थितीही उत्तम आहे, या दृष्टीने की तो भगवंताकडे जाण्यासाठी मला मदत करतोय. अशा मित्राच्या नक्की खांद्यावर हात टाका, त्याच्याशी मैत्री करा. म्हणून माऊलींचे शब्द, भूता परस्परे जडो मैत्र्य जीवाच. आणि भूतांपरस म्हणजे पंचमहाभूतांचं एक स्वप्न आहे आपली मैत्री व्हावी. असं आपणही ह्या भूतांशी, म्हणजे जे जे दिसे भूत तेथे मानी जे भगवंत, बस हे समस्तही वासुदेव. वसुधैव कुटुंबकम ही भावना ठेवावी. हे विश्वजी माझे, याचा अर्थ गैरवापर करणारे लोक आहेत. हो, कोण आहात तुम्ही? अरे मामा, हो
त्या मुलाला वाटलं आईचे मामा, वडिलांचे मामा, या. त्यांनी स्वागत केलं आणि अक्षरशः डोहाळे लागल्यासारखं 7 दिवस आगी खातोय नुसती. आणि एक दिवस शेवटी त्याच्या आई म्हणालीच वडिलांना, अहो ते तुमचे मामा आले ते केव्हा जाणार आहेत? ते म्हणाले हे माझे मामा नाहीत, मला वाटलं हे तुझे मामा आहेत, म्हणून इतक्या दिवस चालले. म्हणून मोर्चा वळवला त्या मुलाकडे, काय रे काय कोणा? त्यांनी सांगितलं मामा आहे. मला वाटलं तुमच्या दोघांपैकी. मोर्चा वळवला त्यांच्याकडे, मामांकडे. तुम्ही कोणाचे मामा? नाही म्हणत, लोक मला गाव मामा म्हणूनच ओळखतात. आणि म्हणाले अभंग आहे, हे विश्वची माझे घर. अच्छा, पोलिसांमध्ये फोन करतो, कारण तेही एक घरच आहे ना, तेही तुमचा चांगला सांभाळ करतील. याचा गैरवापर करणारेही लोक समाजात आहेत. म्हणून आपल्यासारखी जे मैत्री आहे ते मैत्री सांभाळायचे कोणाशी? जे आपल्या स्थितीला जपणारे आहेत. पुढे यम नियम पालन, जे आपल्याला धर्माने आखून दिलेलं तत्वज्ञान आहे, ते जे यमनियम आहेत, जी उपासना आहे ती रोज करत राहणं. आणि नियम या शब्दाचंच यम आहे, बरोबर आहे ना? म्हणून रस्त्याला बोर्ड असतात ना, नियम पाळा, नियम पाळा, नाही तर खाली यम येईल. नियम जर नाही पाळले तर काय होतं? त्यामुळे नित्य नियम पाळत राहणं, आपल्याला जे आखून दिलेलं आहे, आपल्या घरातली संस्कृती आहे, ते रोज रोज करत राहणं. याच्यामुळे काय होतं? प्रेम निर्माण होतं त्या साधनेविषयी. पुढे अध्यात्मशास्त्र श्रवण, भरपूर श्रवण करावं. जिथे जिथे श्रवण करायला मिळते ते सगळं श्रवण करावं. ऐकणं नव्हे, श्रवण, खूप श्रवण करावं. जिथे जिथे अध्यात्म चालू आहे, कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, कुठे हरिविजय ग्रंथाचा ग्रंथ लावलाय, कुठे शिवलीलामृत लावलंय, काय लावलंय, जे जे चालू आहे ते सगळं श्रवण करत राहणं. कारण श्रवणाचाच परिणाम असा असतो की माणसात आपोआप बदल होत जातात, त्याला ते कळत नाही. त्यामुळे श्रवण खूप करावं. कीर्तनकारांना खूप श्रवण करायला लागतं, त्याशिवाय कीर्तनाला उभं राहता येत नाही. खूप श्रवण. आणि काय असतं, जे आपलं आधीपासून आलेलं आहे, परंपरागत ज्ञान आलेलं जे असतं ना, ते वेगळंच असतं. परंपरागत ते ज्ञान वेगळं असतं, ते सांगायची गरज पडत नाही हा ज्ञानी आहे म्हणून, परंपरागत चालत आलेलं. पण कॅसेट सीडीचं ज्ञान खरं नव्हे, युट्यूबचं ज्ञान खरं नव्हे. त्यामुळे यांचं ऐकून हे करतोय, त्यांचं ऐकून ते करतोय, त्याला उपयोग नाही. बेस पाहिजे, गुरु पाहिजे सगळ्या. तो जर गुरु नसेल आयुष्यात तर आपण जे बोलतोय ती बरळणं होतं सगळं. का? कारण गुरुचा आधार नाही आपल्याला. त्यामुळे कायम अध्यात्मशास्त्र श्रवण करत राहावं. पुढे नाम संकीर्तन, जे आता आपलं चाललंय, रोज चालू आहे. आता भागवत आपण करतोय हे आहे, पण आपलं नामसंकीर्तन रोज चालू आहे. पहाटे काकडा आहे, त्याच्यानंतर जप आहे, दुपारचा नैवेद्य, परत संध्याकाळची आरती, स्तोत्रपाठ आहे. हे सगळं नामसंकीर्तन आहे. आणि ह्या नामसंकीर्तनाचा परिणाम हाच असतो, नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तन्नमामि हरिं परम. आपण भगवंताच्या परमपदाला प्राप्त होतो या नामसंकीर्तनामुळे. त्यामुळे नामसंकीर्तन कायम करत राहावं. पुढे मनाची सरलता, मन कायम स्थिर कसं राहील त्याची सरलता. एकदा आम्ही ठरवलं की मी रोज आता जप करणार, ही मनाची खोडी आहे. मन ठरवतं आपण काय करायचं. त्यामुळे मनाची सरलता कायम ठेवावी. पुढे दुसरी गोष्ट जी यातली मला आवडलेली, सत्पुरुषांची संगती. बाकी सगळं चांगलंच आहे, पण हे पण जास्तीत जास्त हे महत्वाचं आहे. सत्पुरुषांची संगती याचा अर्थ आता कुठे सत्पुरुष आहेत, पण ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत, श्रीमद भागवत, दासबोध, हे जे आपले मुख्य ग्रंथ आहेत, रामायण, हे सगळे ग्रंथ आपल्या घरात कमीत कमी असावेत. ते वाचले नाहीत तरी चालतील,
किती वाक्य चांगलं बोललात हो. हेच कीर्तनकार पुढल्या वर्षी परत पाहिजे. नुसते आणून ठेवा, वाचले नाही तरी जातील. हे वाक्य पक्क लक्षात ठेवणार लोकांना. जमलं तर नक्की वाचा. हे पुढचं वाक्य आहे अजून. म्हणून ते ग्रंथ का असावेत? त्या ग्रंथ आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देत असतात. त्या ग्रंथांकडे आपण बघून शिकत असतो. त्यामुळे असे महत्वाचे ग्रंथ तरी आपल्या घरात असावेत. म्हणून सत्पुरुषांची संगती ही आता देहाची तर नाहीच आहे, पण महाराजांचं प्रवचन ग्रंथ आहे मोठा हो. ते दिसायला पुस्तक आहे पण तो ग्रंथ आहे. का? कारण त्यांच्या बोलण्याला अपील नाही. श्री महाराजांचं प्रवचन आहे. संतांचे ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे असतात. त्यामुळे त्यांचं बोलणं मृत्यूपत्र आहे हो साक्षात ते. त्यामुळे त्यांची संगती कायम धरावी. आणि शेवटचं अहंकाराचा त्याग. बघा काय कपिल महामुनींनी उपदेश केला आपल्या आईला, तो आपल्यालाच आहे. हे सगळं करत केल्यानंतर अहंकार टाकशील ना रे बाबा. कारण सर्व दिलं पण स्व नाही दिला तर सर्वस्व. तो सर्व आम्ही देऊन टाकतो, स्व माझ्याकडेच असतो. मी केलं समर्पयामी, तो मी शेवटचा मोठा, हे मी केलंय. तो अहंकार टाकशील ना रे बाबा. अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. त्या अहंकाराचा अभिमानाचा नाश कशाने होईल? फक्त नामानी. दुसरं कशानेही तो जात नाही. आपल्याकडली म्हण आहे ना, सुंभ जळला तरी पीळ जळत असतात हो अशी माणसं. नाही म्हणजे नाहीच. म्हणून कपिल महामुनी सांगतात तो अहंकाराचा आहे त्याग करणं गरजेचं आहे ग. म्हणजे हे सांगताना कपिल महामुनींनाही अहंकार नाहीये की मी हिचा मुलगा असून मी हिला शिकवतोय. तिलाही अहंकार झाला नाही, काय माझा मुलगा मोठा. दोघांनाही अहंकार नाही. त्यामुळे हे हृदयचे ते हृदय झाले. आणि कपिल महामुनींनी आईला उपदेश पूर्ण केला. आणि स्वतः कपिल महामुनी आता पुढच्या प्रवासाला निघणार. आईचा उद्धार केला. कुठे केला? उत्तर गुजरात म्हैसाणा पाटण जवळ असणारं सिद्धपूर नावाचं गाव. ती तिथे सिद्धा नदी म्हणून वावरू लागली. आता तिथे उद्धार केला आईचा. आणि ह्या भागवतामध्ये आपल्याला 4 मुक्ती माहिती आहेत, पण इथे कपिल गीतेमध्ये 5 मुक्तींचा उल्लेख आला आहे. एक म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या 4 मुक्ती आपल्याला माहिती आहेत. सलोकतामध्ये भगवंताच्या लोकात राहणं. समीपता म्हणजे त्याच्या जवळ राहणं. स्वरूपता म्हणजे भगवंतासारखं रूप होणं. भगवंतासारखं रूप होणं. आणि सायुज्यता म्हणजे भगवंताशी एक रूप होणं. या 4 मुक्ती आपल्याला माहिती आहेत. आपण काल अभंग ऐकला, लेणे मुक्ती 4. या 4 मुक्ती आहेत, पण एक मुक्ती इथे आईला जास्तीची दिली. कुठली? सार्ष्ट्री. थोडासा अवघड आहे. सार्ष्ट्री नावाची मुक्ती म्हणजे समान ऐश्वर्य. ही 5वी मुक्ती दिली इथे आईला कपिल महामुनी. त्यामुळे भागवतात ह्या 5व्या मुक्तीचा उल्लेख येतो. 4 मुक्ती आहेतच, त्या दिल्याच आहेत, पण बरोबरीने 5 मुक्ती या सिद्धपूर नावाच्या गावाला म्हणजे त्या तीर्थक्षेत्राला दिली. आणि आमचं भाग्य असं, म्हणजे आमच्या कुटुंबाचं म्हणतोय, की माझे पणजोबा तिथे सिद्धपूरला त्या देवळात सप्ताहात भजनासाठी जात असत. आणि त्या भजनासाठी गेल्यानंतर ते आम्हाला प्राप्त झालं जाणं. तिथे आमच्या दृष्टीने आम्हाला एक जायला योग आला. आम्ही भजन करून आलो. पण त्या सप्ताहाचा विशेष असा, सांगतो यांचं पद होईल आणि मग 10 मिनिटाची विश्रांती. त्या सप्ताहाचा विशेष असा, तो सप्ताह वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामी महाराज, टेके स्वामी महाराज यांनी सुरू केलेला. का सुरू झाला?
त्या गावातल्या एका जोडप्याला कुष्ठरोग झाला, प्रचंड शरीरातनं पू गळतोय, जखमा झाल्यात, लोक सगळे बाजूला, इथे आम्हाला शिवाला येऊ नका, अक्षरशः बाजूला केलं गावातल्या लोकांनी त्यांना. सगळी औषधं करून झाली, कुठेही तो बरा होईना. मग समजलं गावात कोणीतरी सत्पुरुष आले, ते होते टेंबे स्वामी महाराज. आणि त्यांची भेट घ्यायला ते आले. पण संत आहे तो, लांब वगैरे हो असं काही केलं नाही त्यांनी. या काय झालंय आता, ह्यांना माहिती नाही काय झालंय ह्यांना. पण जवळ घेतलं, हात फिरवला, म्हणाले काय झालंय, म्हणे महाराज बरं होत नाही. म्हणाले असं कर, आपलं जे मंदिर आहे या मंदिरात भजनाचा सप्ताह सुरू करा. तुम्ही करा सुरू, तुम्हाला लोक मदत करतील, तुम्हाला एकट्याला टाकणार नाही. महाराजांनी आशीर्वाद दिला आणि भजनाचा सप्ताह सुरू करा. तिथे एक सतरंजी घाला, जशी आपण घातलेल्या आहेत चटाया सतरंजी. आणि हे सगळं झाल्यानंतर 7व्या दिवशी सप्ताह पूर्ण झाला की 8व्या दिवशी सकाळी ती सतरंजी तिथे झटका. नीट ऐका मी काय म्हणतो. सतरंजी तिथे झटका, त्याची जी धूळ पडेल सगळी, त्या धुळीमुळे दोघांनी लोळा. मग काय होईल त्यांनी, महाराज काय होणार, अरे बरे व्हाल, सगळं कुष्ठ निघून जाईल. हा आशीर्वाद स्वामी महाराजांनी, थोरल्या महाराजांनी दिला. आणि त्या पद्धतीने त्या जोडप्याने वागणूक केली. सप्ताह सुरू झाला, तो अव्यारत अजूनपर्यंत चालूच आहे. आणि अजूनही ती प्रथा तिथे सांभाळली जाते की सतरंज्या उचलल्यानंतर ते झटकायचं आणि त्या मातीत लोळायचं. कारण जे जे आपले विकार आहेत बाहेरून दिसणारे ते सगळे जातात. ही अजून लोकांची श्रद्धा आहे. लोकांचे आजार अजूनही बरे होत आहेत. त्यामुळे आपल्याला आता एक चांगला चान्स आहे. 7व्या दिवशी चेष्टीत नाही बोलत आहे ना, इतकी भक्त मंडळी आलेली आहेत, प्रत्येकाच्या पायातली धूळ आपल्याकडे सांडलेली आहे. लोळलो नाही तरी कमीत कमी ती धूळ मस्तकी धारण करायला काय हरकत नाही. आणि वृंदावनातही हेच आहे, तिथेही अजून ती लोक लोळतात. ती भावना आहे आपली. इथे जर तुम्ही अंधश्रद्धा वाल्यांना आणलं ना, ते फालतू बडबड करतील. त्यांच्याशी आपल्याला घेणं देणंच नाही. आपण श्रद्धावान आहोत. श्रद्धावान लभते ज्ञान. ज्याच्या श्रद्धा आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं भगवंताच्या प्राप्तीचं. ते आपण श्रद्धा ठेवून हे करूया. आणि आणखीन एक वासुदेवानंदांचा गौरव सांगायचा असा जो महाराजांच्या बाबतीतला आहे, ते मला सांगितल्याशिवाय राहत नाही. महाराजांचा भक्त कसा ओळखावा, श्री महाराज म्हणतात, माझ्या भक्ताचं तोंड कायम हलत असतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम चालूच. आणि एक दिवस टेंबे स्वामी महाराज पुण्यात आलेले होते. ते आलेले होते भरपूर दर्शनाला रांगून. आणि महाराजांचा एक भक्त त्यांच्या दर्शनाला गेला. खूप मोठी लाईन होती. तो सारखा बघतोय माझा नंबर कधी, माझा नंबर. आणि त्यांना उत्सुकता होती ह्याला भेटायची. दोन्हीकडनं प्रेम झालेलं होतं. तो सारखा बघतोय बिचारा. आणि महाराजही त्याला बघतायत. ते बघतायत असं दाखवत नव्हते, फक्त बघत होते त्याच्याकडे. आणि पुढे 2 माणसं राहिली. हा आला पुढे, यांनी वाकून नमस्कार केला, मस्तक फक्त चरणावर ठेवलं, हात फक्त वरती आल्याने प्रश्न केला, काय रे तू गोंदवलेकरांचा भक्त काय? तो हल्लाच. तो जेमतेम उठला, डोळ्यात प्रचंड अश्रुधारा वाहत होत्या. महाराज कसं काय ओळखलं? अरे म्हणाले, तुझ्या सद्गुरूंची खूण आहे, ज्याचं तोंड कायम हलतय ना, तो त्याचा भक्त आहे. काय महाराजांचा गौरव असेल हो. काय या सत्पुरुषांनी निर्माण करून ठेवलंय स्वतःच ऐश्वर. हे ऐश्वर आहे त्यांचं. बाकी गोंदवल्यात नामाचं पीक भरपूर आहे, पण हे ऐश्वर आहे श्री महाराजांचं. त्यांचा हा चमत्कार आहे. त्यामुळे आईला एक उत्तम गती प्राप्त करून दिली आणि त्या आईचा उद्धार केला. तो आईचा उद्धार, त्या आईची फक्त एकदा आपण प्रार्थना म्हणूया. पद झालं की 10 मिनिटांची विश्रांती घेऊन लगेच पुढच्या कथांना आपल्याला सुरुवात करायची आहे. जय जय
ओम नमो भगवते वासुदेवाय। जगदंबा माता की जय। श्रीदेव कपिल महाराज